हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल स्टडी विथ सखी. सो या व्हिडिओमध्ये आपण 10th स्टँडर्डचा संस्कृतचा थर्ड चॅप्टर पाहणार आहोत, सुक्तिसुधा. तर सुक्तिसुधा म्हणजे काय? सुक्तयः नाम सुवचनानि. आता सुक्तीचा अर्थ होतो की सुवचन म्हणजे चांगले वचन. आता याच्यामध्ये आपल्याला काही एथिक्स, काही प्रिन्सिपल्स हे समजावून सांगितलेले असतात किंवा आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये पण कसं वागावं हे आपल्याला या वचनांमधून कळत असतं. हे असे काही श्लोक आहेत. सुक्तीनां पठनेन वाक्चातुर्यं वर्धते. आता या ज्या काही सुक्ती आहेत, हे श्लोक आहेत, त्यांचं जर का आपण वाचन केलं किंवा त्यांचं जर आपण स्टडी केला तर आपलं जे वाक्चातुर्य आहे म्हणजेच आपली जी लँग्वेज आहे, वोकॅब्युलरी आहे ती वाढणार आहे. सुक्तीनां प्रयोगः लेखने भाषणे च प्रभावं जनयति. आणि या सुक्तींचा, काही या श्लोकांचा जर आपण आपल्या बोलण्यामध्ये प्रयोग केला, आपण आपल्या बोलण्यामध्ये हे श्लोक वापरले किंवा आपण आपल्या लेखनामध्ये जरी यांचा उपयोग केला तरीही एक त्याचा प्रभाव आपल्याला दिसून येणार आहे. उक्तमेव, म्हणूनच असं म्हटलं जातं, खिन्नं च अपि सुभाषितेन रमते स्वीयं मनः सर्वदा. आता खिन्नचा अर्थ होतं की जे कोणी दुःखी माणसं आहेत, जर ज्या वेळेला आपण कोणत्या पण प्रॉब्लेममध्ये असतो त्यावेळेला जर आपण ही सुभाषित ऐकली तर आपलं मन प्रसन्न होऊन जातं. श्रुत्वा अन्यस्य सुभाषितं खलु मनः श्रोतुं पुनर्वाच्यन्ति. आणि जर हे अशी सुभाषित आपण ऐकली तर आपल्याला पुन्हा पुन्हा ती ऐकावीशी वाटतात, इतकं हे छान आहे. अज्ञान ज्ञानवतो अप्यनेन ही वशी कर्तुं समर्थो भवेत. आणि आता जे काही अज्ञान आहे त्या अज्ञानाला आपण ज्ञानाने वश करू शकतो. म्हणजे जर आपण ह्या सुभाषितांचा अभ्यास केला तर आपलं नॉलेज इतकं वाढणार आहे की आपल्याकडे जे पण सगळं अज्ञान आहे ते सगळं अज्ञान याच्यामुळे निघून जाणार आहे. कर्तव्यो हि सुभाषितस्य मनुजैहि आवश्यकः संग्रह. आता असं सांगितलेलं आहे की माणसांनी जे काही सुभाषित आहेत यांचा संग्रह करून ठेवायला हवा. म्हणजेच आपल्याला ज्याही वेळेला उपयोगी पडणार आहे त्यावेळेला आपण याचा वापर करू शकतो. आता आपण पहिला श्लोक पाहूया. विद्या नाम नरस्य रूपम अधिकम प्रच्छन्न गुप्तम धनम. विद्या भोगकारी यशः सुखकरी विद्या गुरुणां गुरुः. विद्या बंधुजनो विदेशगमने विद्या परम दैवतम. विद्या राजसु पूज्यते न तु धनम विद्या विहीनः पशु. आता हा जो पहिला श्लोक आहे याच्यामध्ये आपल्याला विद्येचं महत्त्व सांगितलेलं आहे. म्हणजे जर आपण एखादी गोष्ट शिकलो, जर आपल्याकडे नॉलेज असेल तर आपल्याला त्याचा काय उपयोग होणार आहे हे सांगितलंय. विद्या नाम नरस्य रूपम अधिकम. आता ही जी विद्या आहे ती विद्या म्हणजेच नामचा अर्थ होतो म्हणजे. विद्या म्हणजे नरस्य, नर म्हणजे माणूस. विद्या हे माणसाचे रूपम अधिकम म्हणजेच त्याचं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य खुलवणारं आहे. प्रच्छन्न गुप्तम धनम. आता ही जी विद्या आहे याचं कंपॅरिझन आपण धनासोबत केलेलं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण धन हे गुप्त ठेवतो, लपवून ठेवतो की जेणेकरून ते चोरलं जाऊ नये, तर त्याप्रमाणेच एकदम व्हॅल्युएबल अशी ही विद्या आहे. विद्या भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरुणां गुरुः. विद्या ही अतिशय भोगकरी आहे. भोगकरी म्हणजेच काय, तर आपण वेगवेगळ्या गोष्टींचा उपभोग आपल्या लाईफमध्ये घेत असतो. म्हणजेच आपण लक्झरियस थिंग्स म्हणूया. सो या ज्या लक्झरियस थिंग्स आहेत ती आपल्याला कशामुळे मिळतात, तर आपण एखादी विद्या शिकतो त्याच्यामुळे आपण चांगला जॉब करू शकतो आणि त्याच्यातून आपल्याला जे काही पेमेंट मिळत असतं त्याच्यामधून आपण आपल्या या ज्या सगळ्या नीड्स आहेत ते सॅटिस्फाय करू शकतो. म्हणूनच विद्येला भोगकरी असं म्हटलंय. त्याचप्रमाणे ही यश आणि सुख देणारी आहे. विद्या गुरुणां गुरुः. आता विद्येला गुरूंचीही गुरु म्हटलेलं आहे. विद्या बंधुजनो विदेशगमने. जर एखादा व्यक्ती हा विदेशात गेला म्हणजेच तो दुसऱ्या देशात परदेशात गेला तर तिकडे विद्या ही त्याच्या भावाप्रमाणे त्याला साथ देत असते. म्हणजेच काय, तर आपण ज्या वेळेला एखाद्या वेगळ्या सिटीमध्ये जातो किंवा आपण म्हणूया की आपण वेगळ्या प्रदेशात जातो त्यावेळेला आपण तिकडच्या सगळ्या कल्चर सोबत फॅमिलियर नसतो. म्हणजे तिकडची लँग्वेज, तिकडचं कल्चर, लाईफस्टाईल हे आपल्यासाठी सगळंच काही वेगळं असतं. पण जर आपण कोणासोबत पण आपल्याला कम्युनिकेट करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे लँग्वेज. म्हणजे जर आपण त्या देशामधली लँग्वेज शिकून गेलो तर आपल्याला कशासाठी प्रॉब्लेम नाही येऊ शकत आणि आपण तिथे इझिली
सर्व्हाइव्ह करू शकतो. म्हणूनच म्हटलंय की जर आपण विदेशात गेलो तर विद्या ही आपल्या बंधूप्रमाणे, भावाप्रमाणे आपली साथ देत असते. विद्या परम दैवतम, आणि विद्येला एकदम सर्वश्रेष्ठ असं दैवत म्हटलेलं आहे. विद्या राजसो पूज्यते न तू धनम. आता इथे म्हटलंय की जो राजा आहे, हा राजा ही धनाची पूजा न करता विद्येची पूजा करतोय. म्हणजेच राजालाही धनापेक्षा जास्त प्रिय ही कोणतीही विद्या आहे. विद्या विहीनः पशुः, आणि जो माणूस न शिकलेला आहे किंवा जो विद्येशिवाय असलेला जो माणूस आहे तो पशुवत आहे. पशु म्हणजे प्राण्याप्रमाणे आहे एखाद्या. म्हणजेच आपण म्हणू शकतो की प्राण्यांमध्ये आणि माणसांमध्ये एक मेजर डिफरन्स आहे. तो म्हणजे आपल्याकडे विचार करण्याची क्षमता आहे, आपण कॅपेबल आहोत कोणत्या पण गोष्टीचा विचार करण्यासाठी, पण प्राण्यांचं तसं नाहीये. आणि हे आपण का करू शकतो, आपण कोणत्याही गोष्टीचा विचार का करू शकतो, कारण आपल्याला त्या गोष्टीचं नॉलेज आहे, आपल्याकडे विद्या आहे. सो हा एक मेजर डिफरन्स प्राण्यांमध्ये आणि आपल्यांमध्ये आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो की जर आपल्याकडे विद्या नसेल तर आपण एखाद्या पशुप्रमाणे आपले लाईफ जगू शकतो. आता आपण दुसरा श्लोक पाहूया. निंदन्तु नीति निपुणा यदि वा स्तुवन्तु लक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा यथेष्टम अद्यैव वा मरणम अस्तु युगांतरे वा न्यायात पथः प्रविचलन्ति पदम न धीराः. आता हा दुसरा श्लोक जो आहे तो धैर्यवान माणसांबद्दल सांगितलेला आहे. म्हणजे जे अगदीच करेजियस आहेत अशा लोकांबद्दलचा हा श्लोक आहे. सो काय सांगितले आपल्याला, निंदन्तु नीति निपुणा यदि वा स्तुवन्तु. जे नीतीमध्ये निपुण लोक आहेत किंवा आपण जे म्हणतो की नीतिशास्त्र आहे त्याच्यामध्ये अतिशय बुद्धिमान असणारे जे लोक आहेत ते निंदा करोत वा स्तुती करून. निंदा म्हणजे एखाद्याबद्दल काही वाईट बोलू देत किंवा त्याची स्तुती म्हणजे त्याला अप्रिशिएट करू देत त्याने केलेल्या कामाबद्दल. लक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा यथेष्टम. यथेष्टम म्हणजे इच्छेप्रमाणे, लक्ष्मी समाविशतु वा गच्छतु म्हणजे लक्ष्मी येऊ देत किंवा जाऊ देत. अद्यैव वा मरणम अस्तु युगांतरे वा. मरण हे आज येऊ देत किंवा युगांतरे. युगांतरे म्हणजे खूप काळानंतर येऊ देत. न्यायात पथः, न्यायाच्या मार्गापासून, प्रविचलन्ति पदम न धीराः. जे धीराः म्हणजे धैर्यवान लोक आहेत ते कधीही न्यायाच्या मार्गापासून दूर होत नाहीत. आता या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे, तर जे धैर्यवान माणसं आहेत त्यांनी कितीही चांगलं काम करू देत पण ते कुणीही आपल्याला ॲप्रिशिएट करो याची ते अपेक्षा ठेवत नाहीत. किंवा कोणीही त्यांची निंदा जरी केली, त्यांना वाईट बोलले तरी ते ती गोष्ट मनावरती न घेता आपलं जे चांगलं काम आहे ते करत राहतात. आणि आता जी लक्ष्मी आहे म्हणजे जे पैसे आहेत ते आपल्याकडे येत असतात, जात असतात. संपत्ती ही कधी कोणाकडे राहत नाही, सो ती इच्छेप्रमाणे येते किंवा जात असते. आणि मरण हे तर आपल्याला कोणालाच माहित नाहीये, सो कधीही मरण येऊ शकतं किंवा दीर्घकाळाने येऊ शकतं. पण जे धैर्यवान लोक आहेत ते या सगळ्याचा विचार नाही करत बसत, तर ते जे न्यायाचा मार्ग आहे त्याच्यावरच चालत राहतात. म्हणजे अगदी त्यांच्यावरती कोणतीही वाईट सिच्युएशन आली किंवा अगदी त्यांना त्यांचे एथिक्स जे आहेत, प्रिन्सिपल्स आहेत ते बाजूला ठेवून काम करावं लागलं तरीही ते त्यांचे धैर्य हे कधीही सोडत नाही. आता आपण तिसरा श्लोक पाहूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिसरा श्लोक जो आहे तो अपलोड करणार आहे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.